मित्रांनो नमस्कार। तर सध्या आहे मी बीडच्या बस स्टँडवर आणि आता चाललो आहे मी आष्टीला। आणि बीडच्या बस स्टँडचं सध्या कंडिशन बघा, इकडं बांधकाम चालू आहे। तर सगळं इकडलं हे भरून न्यायला लागले, सगळं जुनं बस स्टँड पाडलं आहे आणि आता हे सगळं भरून नेणार आहेत, सगळा हे ढिगारा पाडलेला। तर आष्टीला चाललो आहे। आष्टी 80 किलोमीटर अंतरावर आहे बीडपासून। तर आष्टीला जायचं आहे आणि तिथं रेल्वे स्टेशन बघायचं आहे आपल्याला, बस स्टँड बघायचं आहे आणि आष्टीमध्ये एखादं काही बघण्यासारखं स्थळ असेल, ठिकाण असेल तर ते पण बघू। तर चला आता सुरू करू आपल्या या प्रवासाला। तर या ठिकाणी इथं जुने बस स्टँडची बिल्डिंग होती, आता ती सगळं पाडलं आहे आणि पलीकडे तिकडं समोर सध्या एक छोटंसं बनवलेलं आहे लोकांना उभा राहण्यासाठी, आणि म्हणजे छोटंसं बस स्टँडसारखं एक बनवलं आहे आणि सगळीकडून पत्रे लावलेत लोकांना मध्ये येता येऊ नये म्हणून, म्हणजे डिस्टर्ब होऊ नये म्हणून ह्या बांधकामाच्या कामाला सगळीकडून असे पत्रे लावलेले। इकडं पण पत्रे दिसतात आपल्याला। हे बस स्टँडची बॅक साईड आहे आणि तिकडे एक बिल्डिंग नवीन झालेली आहे, ती ऑफिससाठी असेल। हे बस स्टँडच्या बॅक साईडला ही नवीन बिल्डिंग झालेली आहे, अजून बरंच काम बाकी आहे। ही जी महाग गाडी आता आली हे चालली आष्टीला। जागा तर नाही, फुल भरलेली आहे, बघू जागा भेटती कसे, उभा राहून जावं लागेल। थोड्या वेळात पुढे निघू आपण। आष्टीपर्यंत तिकीट आहे 125 रुपये। आष्टी सध्या आहे मी आष्टीच्या रेल्वे स्टेशनवर। आष्टीच्या बस स्टँडपासून हे 6 किलोमीटरच्या अंतरावर होतं आणि रिक्षावाले मला सांगायला लागले 300 रुपये 200 रुपये। मी काय विचार केला, म्हटलं चलतच जाऊ, आणि वाटात बरेच लोक येत जात असते तर मग त्यांना लिफ्ट मागितली मी। बऱ्याच लोकांनी नाही लिफ्ट दिली, काही लोकांनी दिली
असं करत करत मी 2-3 किलोमीटर अंतर लिफ्ट घेऊन आलो आणि थोडं चलत पण बरंच आलो. तर आता पोहोचलो आहे मी इथं रेल्वे स्टेशनवर. तर आता हे रेल्वे स्टेशन तुम्हाला दाखवतो एका स्पेशल व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला मी इथंच स्टॉप करतो. जर तुम्ही चॅनलवर पहिल्याच वेळेस आला असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बीडच्या साईडचे रेल्वेचे बरेच अपडेट मी दिलेले आहेत या चॅनलवर. अमळनेर, रायमो, खोखोरमो, अजून हे राजुरी, बीड, वडवणी बरेच व्हिडिओ मी बनवलेले आहेत, तर ते पण बघा. तर या व्हिडिओला इथं स्टॉप करतो. भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.